महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कोल्हापूरचे राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, ज्यांना विश्वरत्न आणि विश्वविद्वान म्हणून जगाने मान्यता दिली असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मानवतेच्या समतेच्या चळवळीमध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलं त्या सर्व ज्ञात आणि अज्ञात अशा महामानवांना, साध्वी स्त्रियांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप शेठ, कला शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर अशोक चास्कर, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य अशोक मोरवाल, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर अनिल दुसाने, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य बर्वे मॅडम, महाविद्यालयातील सर्व उपस्थित असे शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनी, आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 189व्या जयंतीच्या निमित्ताने व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाने आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याचा समन्वयक म्हणून मी प्रथमतः सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आज आपल्या सर्वांनी जर पेपर किंवा बातम्या जर नीटपणे वाचल्या असतील, ऐकल्या असतील, तर युनोमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे आणि युनोने 14 एप्रिल हा दिवस विश्व ज्ञान दिन म्हणून घोषित केलेला आहे। युनोने आजच्या तारखेला डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने विश्व ज्ञान दिन साजरा करण्याची केलेली घोषणा आणि सप महाविद्यालयाच्या आंबेडकर अध्यासनाने गुलामगिरी या ग्रंथावरती व्याख्यानाचे केलेलं आयोजन याचं जवळचं नातं आहे। आतापर्यंतच्या चळवळी, आतापर्यंतचे कार्यक्रम या सर्वांचा जर आपण एका दृष्टीने मागोवा घेतला तर थोरा मोठ्याची पुण्यतिथी आणि जयंती हे कार्यक्रम साधारणपणे एक औपचारिकता म्हणून साजरे केले जातात किंवा जात होते किंवा उत्सव म्हणून साजरे केले जात होते। आजच्या दिवशी याचं मूल्य जागतिक पातळीवरती बदललेलं आहे आणि इथून पुढचे जे कार्यक्रम होतील ते उत्सवापेक्षा त्या व्यक्तीचं, त्या महामानवाचं, त्या समाजसुधारकाचं वैचारिक योगदान काय होतं, त्या वैचारिक योगदानाचा आजच्या काळाशी अनुबंध काय आहे, ते साहित्य, ते विचार आजच्या काळाला किती सुसंगत आहे, किती उपयुक्त आहे, ह्या दृष्टीने विचार होणार आहे आणि जर तसं झालं तरच आपण या महामानवांनी केलेल्या कार्याला न्याय दिला किंवा त्याची काही दखल घेतली असा त्याचा अर्थ होणार आहे। आजच्या कार्यक्रमाची भूमिका मांडत असताना किंवा या जयंतीच्या निमित्ताने गुलामगिरी हा महात्मा फुले यांच्या लेखनातील महत्त्वाचा असा ग्रंथ आहे। मध्ये एक दिवस अशी चर्चा सुरू असताना अध्यासनामध्ये MPSC करणारा एक विद्यार्थी त्याने गुलामगिरी
हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं नाटक आहे आणि असा प्रश्न MPSC ला पडलेला होता. तिथून त्या क्षणापासून चक्र बदलली आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला ग्रंथ जर MPSCच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला जर माहिती नसेल तर महात्मा ज्योतिबा फुले कळणं हे दुरापास्त आहे. तो कोणाचाही दोष नाही. काळाच्या ओघामध्ये सातत्याने सगळे बदल होत असतात. त्याने असं का केलं नाही, त्याने असंच का केलं, हे प्रश्न विचारण्याचं धाडस कोणीही करू नये. कारण ती व्यक्ती त्या काळाशी जोडलेली असते आणि त्या काळाची जी बंधनं आहेत, त्या काळाच्या ज्या मर्यादा आहेत, त्या काळचे जे शिष्टाचार आहेत त्यानुसार त्यांचं वर्तन हे सुरू असलेलं आपल्याला प्रामुख्याने दिसतं. आणि म्हणून हे प्रश्न विचारतात नाही कालपर्यंत असं का झालं, कालपर्यंत तसंच होणं अपेक्षित होतं. किमान आज जर तुम्ही चित्र पाहिलं, बाबासाहेबांची 125वी जयंती साजरी करत असताना जगामध्ये, देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्याला सातत्याने हे दिसेल की या एका महामानवाच्या कार्याचा प्रभाव हा असा आहे, हा असा आहे की त्याच्यामुळे एकूण जगामधील वातावरण, बौद्धिक वातावरण, मानवतेच्या दृष्टीचं वातावरण, भारतासारख्या विविधतेने नटलेल्या आणि जातीयतेने बाटलेल्या अशा समाजामध्ये हा सर्व समाज एका पातळीवर आणून ठेवण्याचं काम बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे आणि त्याच्यानुसार झालेल्या कायद्यांमुळे आज आपल्याला हे चित्र दिसतं. म्हणून आज तुम्ही गल्लीबोळामध्ये जा, मोठ्या शहरांमध्ये जा, खेड्यापाड्यामध्ये जा, वाड्या वस्त्यांवरती जा, तुम्हाला बाबासाहेबांच्या नावाचा उच्चार केलेला दिसेल. बाबासाहेबांच्या नावाने कुठेतरी कार्यक्रम चालू असलेला दिसेल. मग तो जलशाचा कार्यक्रम असेल, कवितेचा कार्यक्रम असेल, महान वक्त्याचा कार्यक्रम असेल, आंतरराष्ट्रीय पातळीवरचा कार्यक्रम असेल, स्थानिक पातळीवरचा एखाद्या झोपडपट्टीतला कार्यक्रम असेल, परंतु त्यामागची भावना आणि प्रेरणा हीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं आपण झालं पाहिजे, अशा प्रकारचा देश निर्माण झाला पाहिजे. ही भावनिक बाब आपल्याला निश्चितपणे लक्षात घ्यावी लागेल. हा परिपाक आहे येथून पूर्वी झालेल्या जयंती आणि त्या पुण्यतिथीच्या किंवा महापरिनिर्वाणाच्या कार्यक्रमाचा. आता हा एक काळ असा आलेला आहे की आता आपण जागतिकीकरणाच्या टप्प्यावरती आहोत आणि जागतिकीकरणाच्या टप्प्यावरती आपण वागत असताना, जगाशी नातं जोडत असताना आता आपल्याला आपली जात, आपली परंपरा, आपली रूढी, आम्ही कसे कपडे घालवतो, आमच्या परंपरेमध्ये कशी पगडी घालतात, हे सोडून द्यावं लागणार आहे आणि जगाबरोबर पुढे चालावं लागणार आहे. आणि हे समजून घेण्यासाठी महामानवांनी, समाजसुधारकांनी जे लिखाण केलेलं आहे त्या लिखाणाकडे आपल्याला आवर्जून लक्ष द्यावं लागणार आहे. ते आवर्जून पाहावं लागणार आहे आणि ही पाहण्याची, वाचण्याची आणि समाजापर्यंत ते विचार नेण्याची जबाबदारी शिक्षक, विद्यार्थी म्हणून आपली आहे. आणि सप महाविद्यालयामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अध्यासन आहे, म्हणून ही जबाबदारी एका अर्थाने महाविद्यालयाची आहे. या ठिकाणच्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. या जयंती समारंभ आपण संयुक्तपणे साजरा करतो, त्याची संयुक्तता जी आहे ती जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर ब्रिटिशांनी भारतामध्ये येण्यापूर्वी, ब्रिटिश आल्यानंतरही 1858 पर्यंत हा भारत हिंदुस्थान होता. ब्रिटिश राजवटीमध्ये तो ब्रिटिश इंडिया झाला. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि तो भारत झाला. कारण हिंदुस्थानचे, ब्रिटिश इंडियाचे दोन भाग झाले, एक पाकिस्तान आणि एक हिंदुस्थान. याच्यावरती बाबासाहेबांचे स्वतंत्र विचार आहेत. थॉट्स ऑन पाकिस्तान स्वतंत्र ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिलेला आहे. ही भूमिकाही समजून घेतली पाहिजे. या सर्व
स्थित्यंतराच्या प्रक्रियेमध्ये, म्हणजे हिंदुस्थानचा इंडिया होणं, इंडियाचा भारत होणं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये या देशातील मूलभूत प्रश्न जे आहेत ते मूलभूत प्रश्न आजही तसेच आहेत. हे प्रश्न महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या काळात, म्हणजे 19व्या शतकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्याच्यावरती विचार केलेला आहे, चिंतन केलेलं आहे, लेखन केलेलं आहे. आणि ते सर्व लेखन जर आपण नीटपणे समजावून घेतलं तर त्या काळातील प्रश्न आणि आजचे विद्यमान प्रश्न, आजच्या तुमच्या टीव्हीच्या बातम्या, काडीचाही फरक नाही. त्यावेळेला सावित्रीबाई फुले मुलींना शिकवायला जात होत्या, त्यावेळेस शेणमार केलेली आहे, त्यावेळेस निंदा नालस्ती केलेली आहे, त्यावेळेला दूषणं दिलेली आहेत. इतकंच नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुल्यांचे वडील गोविंदराव फुले यांनी आपल्या मुलाला आणि सुनेला घराबाहेर काढलेलं आहे. ते चित्र आज आहे. त्यावेळेला शिक्षणाच्या संदर्भात असेल, आजचा तोच प्रश्न आहे, स्त्रीचा प्रश्न आहे. तो प्रश्न आहे, स्त्रियांना मंदिरात प्रवेश दिला पाहिजे की नाही. प्रश्न तोच आहे, तोच स्त्रियांचा प्रश्न आहे, तोच शूद्रांचा प्रश्न आहे, तोच आरक्षणाचा प्रश्न आहे, तोच सामाजिक समतेचा प्रश्न आहे, तोच जात पंचायतीचा प्रश्न आहे. मला वाटतं हे सगळे प्रश्न जर आपण नीटपणे समजावून घेतले तर आपण आजही मध्ययुगात आहोत. आपले कपडे बदलले, गाड्या बदलल्या, पण आपली सोच, आपला विचार, आपली भूमिका, आपली मानसिकता अजूनही मध्ययुगात आहे. आणि म्हणून स्वातंत्र्य मिळून 60-65 वर्ष झाली तरी देखील आपण एका घटनेच्या चौकटीमध्ये सर्वांना बरोबर घेऊन समतेच्या, बंधुत्वाच्या, स्वातंत्र्याच्या कल्पना रुजवू शकलो नाही. म्हणून या संयुक्त जयंतीचा आग्रह, या देशावरती बाबासाहेबांनी घटना लिहिताना त्यांच्या समोर 2 मुख्य प्रश्न होते की हा देश चालणार कसा आहे. हा देश परंपरेने सांगितलेल्या मनुसंहितेनुसार चालणार की राज्यघटनेनुसार चालणार. कारण या 2 दिशा आहेत, एक पूर्व आहे आणि दुसरी पश्चिम आहे. मनुस्मृतीला धर्माचं अधिष्ठान आहे आणि मार्क्सने सांगितलं धर्म ही अफूची गोळी आहे. ते भिनलेलं आहे, काही केल्या निघत नाही. आणि म्हणून धर्माच्या नावाने, धर्मग्रंथांच्या नावाने, रूढी परंपरांच्या नावाने जी गुलामगिरी आपल्यावरती धर्माची लादलेली आहे, ही गुलामगिरी दूर झाली पाहिजे. ही महात्मा ज्योतिबा फुलेंची भूमिका आहे. त्याच परंपरेमध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, गुलामाला मी गुलाम असल्याची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून उठणार नाही, नाही तर आनंदात राहणार आहे. बागडतो आहे बाग, खेळतो आहे, खेळू द्या. जर तो त्याच्या चौकटीमध्ये जर आनंदी असेल, अज्ञानामध्ये जर त्याला सुख वाटत असेल, तर त्याला वास्तवाचं भान करून देऊन तुझे हक्क काय आहेत, तुझी कर्तव्य काय आहेत याची जाणीव करून दिली पाहिजे. म्हणजे तो पेटून उठेल. बाबासाहेबांनी हीच भूमिका घेतलेली आहे. एकूण बाबासाहेबांच्या संपूर्ण चळवळीचं जर आपण परिशीलन केलं तर आपल्याला दिसेल की बाबासाहेबांनी सातत्याने इथल्या दलित माणसाला, दलित स्त्रियांना हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही जुनी लक्तरं टाकून द्या, कुणाची गुलामगिरी मानू नका. जसं एक काळ इथे होता जग, म्हणजे पाश्चात्य जगामध्ये जी गुलामगिरी होती तिच्यामध्ये आपला गुलाम ओळखण्यासाठी त्याला खुणा देत असत. म्हणजे जसं आपला बैल, आपली गाय, आपली जनावरं ही ओळखण्यासाठी लोक काहीतरी त्यांच्या कानाला टोचतात, शिंगाला काहीतरी लावतात, गळ्यात काहीतरी घालतात की आपलं जनावर कळलं पाहिजे. म्हणून गुलामगिरीच्या टप्प्यावरती अशा प्रकारच्या खुणा केल्या जात असतात.
त्याचंच एक वेगळं रूप भारतामध्ये होतं. आणि ज्या दलित आदिवासी या ज्या जमाती होत्या, ह्या जमातीच्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे दोरे आणि गंडे त्यांच्या गळ्यामध्ये बांधले जात असत, मनगटामध्ये बांधले जात असत. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या भाषणांमधून लोकांना प्रोत्साहित करताना हे सांगितलं की कुणीही गंडे दोरे बांधू नका. स्त्रियांना सांगितलं कुणीही कथलाचे दागिने घालू नका, वस्त्र स्वच्छ नेसा, चांगले कपडे घाला, छोटा का होईना पण एकच सोन्याचा दागिना करा. मला वाटतं हे सांगणं कुणी सांगितलं नाही त्यांना. या परंपरेने दलितांना हे सांगितलेलं आहे की तुम्हाला नवं वस्त्र वापरण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून मनुस्मृतीमध्ये जे सांगितलेलं आहे की अस्पृश्याने कोणतं वस्त्र वापरावं, तर ते जुनं वापरावं. नवं वापरायचं असेल तर ते कोणतं वापरावं, ते वस्त्र आहे मृत शरीरावर टाकलेलं कफन, टाकलेलं कापड, ते त्यांनी वापरावं. ते सुद्धा डायरेक्ट शिवून वापरू नये. आधी ते मातीत मिसळावं, मळावं, नंतर धुवावं आणि नंतर ते वापरावं. ही परंपरा इथे सांगते. आणि परंपरेचे पाईक म्हणून आमच्या पूर्वजन्माच्या पापामुळे आम्हाला हा जन्म प्राप्त झालेला आहे. हा हिंदू धर्मातील कर्मविपाकाचा सिद्धांत या लोकांनी स्वीकारलेला आहे. जे आहे ते नशिबाने दिलेलं आहे, जे आहे ते दैवाने दिलेलं आहे, जे आहे ते पूर्वजन्माचं संचित आहे. हा जो एक ब्लेम, हा जो एक प्रकारचा ठपका, हा जो एक प्रकारचा विचार घेऊन ही मंडळी जगत होती, त्यांना सांगण्याचं काम बाबासाहेबांनी केलंय की तुम्ही हे सगळं फेकून द्या. बाबासाहेबांनी आणखी सांगितलं, गावामध्ये 50 अस्पृश्य असतात आणि सगळ्यांच्या मिळून एक फक्त वतनी हडोळा किंवा हडकी असते. संपूर्ण गाव त्याच्या भोवती गोल गोल फिरतं. आणि म्हणून मेलेल्यांचं मांस खाऊ नका हे बाबासाहेबांनी पहिल्यांदा सांगितलं. फेकून द्या ते सगळे दप्तर, फेकून द्या ती वतनं आणि शहराकडे निघा. हा गंमत इतिहासाची असते. बापूजी सांगत होते खेड्याकडे चाला, बाबासाहेब सांगतात शहराकडे चाला. हे काही परस्पर विरोधी नाही, हे चिंतन आहे की या गावगाड्यामध्ये माझा समाज अडकलेला आहे. या गावगाड्याच्या आणि वतनाच्या बंधनामुळे माझ्या समाजावरती एक वेगळ्या प्रकारचं दडपण आलेलं आहे. त्यांची प्रगती खुंटलेली आहे आणि म्हणून ते झटकून टाका आणि पुढे निघा हे बाबासाहेब सांगतात. म्हणून सूत्र बाबासाहेबांच्या विचाराचं आहे, गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून उठणार नाही. आता जय भीम म्हटल्यानंतर जी दहशत, जो आदर, जे प्रेम, जो स्वाभिमान, जो आत्मविश्वास निर्माण झालेला आहे, त्या एका नावाची करामत आहे. फक्त नावाची करामत नाही, त्या व्यक्तीच्या विचाराची करामत आहे, त्या व्यक्तीच्या ज्ञानाची करामत आहे, त्या व्यक्तीच्या चळवळीची ती करामत आहे. आणि ही चळवळ अशा पद्धतीने पुढे चालू आहे. त्याचं सूत्र आहे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला. या गुलामगिरी ग्रंथाची प्रकाशनाची तारीख आहे 1873. आता आपण सर्वजण जाणकार आहोत, 1873चं साल हे साल म्हणजे 19वे शतक. आणि कोणतेही ग्रंथ वाचून पहा, चाळून पहा, 19व्या शतकातील भारत, 19व्या शतकातील महाराष्ट्र कसा आहे. 19व्या शतकातला महाराष्ट्र राजे राजवाड्यांचा आहे. 19व्या शतकातला महाराष्ट्र जहागीरदार, सरदार, वतनदार यांचा आहे. 19व्या शतकातला महाराष्ट्र आणि भारत हा बलुतेदार, अलुतेदारांचा आहे. पाटील, पटवारी, सरदेसाई, देशमुख, देशपांडे यांचा तो भारत आहे. याच्यामध्ये माणूस नाही, याच्यामध्ये माणूस नाही. याच्यामध्ये आहेत पद, याच्यामध्ये आहेत संस्थानं, याच्यामध्ये आहेत अधिकार, याच्यामध्ये आहे अनियंत्रित सत्ता. पाटलाने काही केलं तर सांगायचं कुणाला. म्हणून मुकाटपणे जे असेल ते सहन करायचं, अशी ही मानसिकता आहे. असा भारत आहे 19व्या शतकातला.
आणि 19व्या शतकामध्ये म्हणजे 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला. फार मजेशीर आहे समजून घ्यायला, कारण ह्या सगळ्याच्या संदर्भाबरोबर जर तुम्ही समजून घेतलं तरच तुम्हाला गुलामगिरीचं महत्व कळेल. म्हणजे 19व्या शतकामध्ये महात्मा फुले गुलामगिरी हा ग्रंथ लिहितात आणि या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले मी हा ग्रंथ का लिहितो आहे याचं उद्दिष्ट सांगतात आणि ते असं म्हणतात, मी ते उद्धृत करतो आहे. ज्योतिबा लिहितात, या ग्रंथांचा मुख्य उद्देश असा आहे की आज शेकडो वर्ष शूद्रादि अतिशूद्र ब्राह्मण लोकांचे राज्य झाल्यापासून सतत दुःखे शोषित आहेत व नाना प्रकारच्या यातनेत आणि संकटात दिवस काढीत आहेत. तर या गोष्टीकडेच लोकांचे लक्ष लागून त्यांनी तीज विषयी नीट विचार करणे व येथून पुढे भट ब्राह्मण लोकांचे अन्यायी जुलमापासून आपली सुटका कशी करून घेणे हाच तो आहे. उद्दिष्ट स्पष्ट सांगितलेलं आहे की कशासाठी लिहिलं, की त्यांनी याच्यातून गेलं पाहिजे, वाचलं पाहिजे आणि तुमच्यावरती हे शब्द सातत्याने येणार आहेत. ब्राह्मण, भट, पुरोहित त्याच्यामध्ये सातत्याने येणार आहे. त्याचा आजच्या काळाशी संदर्भ नाही. 19व्या शतकामध्ये ज्योतिबा फुले ते लिहितात, हे आपण आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे. याच प्रस्तावनेमध्ये महात्मा फुले पुढे लिहितात की ब्राह्मण आणि शूद्रातिशूद्र यांच्या जडणघडणीचा संबंध आणि त्या संबंधाचा ऐतिहासिक मागोवा महात्मा फुले पुढे घेतात. इथे त्यांनी एक वाक्य जे असं म्हटलेलं आहे वरच्या याच्यामध्ये की ब्राह्मण लोकांचे राज्य झाल्यापासून, म्हणजे कधी? महात्मा फुले पेशवाईचं बोलत नाही. महात्मा फुले बोलतात आर्यांचं आगमन. आर्यांच्या आगमनाचा विचार सांगतात की आर्य बाहेरून या ठिकाणी आले आणि त्यांनी इथले जे आर्यपूर्व आहे त्या आर्यपूर्वांना जिंकून घेतलं आणि आपलं राज्य प्रस्थापित केलं. हे आर्यांचं राज्य आल्यापासून तिथपासून हा इतिहासाचा धागा आहे आणि तिथपासून काय काय त्यांना यातना सहन कराव्या लागतात त्या यातना लोकांना कळाव्यात म्हणून हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याचा ऐतिहासिक मागोवा घेताना ते म्हणतात, सुमारे 3000 वर्षापासून अधिक काळ लुटून गेला असावा. ते हिस्टोरियन्स नाही, ते एक विचार करणारा माणूस आहे आणि म्हणून ते एक अंदाज करतात की 3000 वर्ष साधारणपणे झाली असावी असे अनुमान होते. ते लोक परकीय देशातून येऊन या देशातील मूळचे राहणारे लोकांस जिंकून त्या सर्वांस त्यांनी आपले दास केले व त्यास अनेक तऱ्हेची क्रूर शासने केली. काय क्रूर शासने केली? मनुस्मृतीचा उल्लेख आहे. मनुस्मृतीमध्ये काय म्हटलंय की स्त्री आणि शूद्रांना वेदाध्ययनाचा ज्ञान घेण्याचा अधिकार नाही. जर शूद्राने वेदाचं अध्ययन करताना ऐकलं, आता बरंच बोलावं लागतं ऐकायला या, जर ऐकलं तर त्याच्या कानामध्ये शिशाचा रस ओतावा, म्हणजे कोणी ऐकण्याची हिंमत करणार नाही. एखाद्या शूद्राने वेदाचं पठण केलं आणि हे लक्षात आलं तर त्याच्या घशामध्ये 6 अंगुली लांबीचा, माप सुद्धा लिहिलेलं आहे, 6 अंगुली लांबीचा गज टाकून घालावा. याला म्हणतात रिलिजियस टेररिझम. रिलिजियस टेररिझम. अस्पृश्याने स्त्री आणि शूद्रांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेतला. आतापर्यंत इतिहासामध्ये जे लिहिलेलं आहे, इतिहासाच्या पुस्तकामध्ये, ते आहे आर्यांचं दाशराज्ञ युद्ध. एवढंच युद्ध नोंदवलं गेलं. आर्यांचं दाशराज्ञ युद्ध. 10 राजे एकत्र आले आणि त्यांनी केलेलं युद्ध आहे. त्याच्या अगोदर आर्यांनी केलेली युद्ध जी आहेत त्याचं वर्णन वेदामध्ये उपलब्ध आहे, पण ते पुढे येत नाही. गंमत आहे का? ते पुढे येत नाही.
त्याच्यामध्ये आहे स्त्री साता. साता म्हणजे युद्ध. स्त्री साता म्हणजे काय? स्त्रिया पळवून आणणं. धान्य साता, धान्य पळवून आणणं. द्रव्य साता, द्रव्य पळवून आणणं. अग्नी साता, गावं आणि शहरं जाळून टाकणं. हे मंच नाही, वेदामधलंच आहे, वेदातल्या ऋचाही आहे. पण गंमत अशी झाली, 10व्या मंडलातलं पुरुष सुक्त हे पुरुष सुक्त आहे, हे सृष्टीचं वर्णन करणार आहे. आणि याच्यातल्या फक्त 4च ऋचा अशा आहेत, या 4 ऋचा आहेत की जिच्यामध्ये ब्राह्मणाची उत्पत्ती मुखापासून झाली, क्षत्रियाची उत्पत्ती बाहूपासून झाली, वैश्याची उत्पत्ती मांडीपासून झाली, शूद्राची उत्पत्ती पायापासून. फक्त 4 ऋचा आहेत. या 4 ऋचांवरती या देशातल्या इतिहासकारांनी, धर्म मार्तंडांनी या ठिकाणची वर्णव्यवस्थेची चौकट बांधली, पोलादी चौकट करून ठेवली. ती चौकट आजही कोणालाही मोडता येत नाही. प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान आहे आणि मी खालच्याचा कसा वर आहे त्याचा अभिमान आहे. आजही प्रत्येक जण बाळगतो. ही चौकट आहे फक्त 4 ऋचावरची. वेद तपासून पहा. ही जी चौकट घालून दिलेली आहे ही आर्य प्रणित विचारसरणी आहे, आर्यांची राजकीय पद्धती आहे. आपलं वर्चस्व टिकविण्यासाठी केलेला तो एक मोठा प्रयत्न आहे. आणि चार्वाकाने त्याला म्हटलेलं आहे की लवाड लोकांनी केलेली कुटील कारस्थान, म्हणून चार्वाकाला जाळून मारले. बृहस्पतीचंही तेच झालेलं आहे. रामायणामधला शंभूक हा अस्पृश्य आहे. या शंभुकाचं देखील तो अस्पृश्य असताना तपस्या करतो. त्याला तपस्या करण्याचा आणि मुक्ती मिळविण्याचा अधिकार दिलेला नाही. म्हणून रामाच्या हस्ते शंभुकाला ठार केलेलं आहे. ही आर्य नीती आहे, ही आर्य राज्य पद्धती आहे, ही आर्य प्रशासन पद्धती आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुले त्याच्याविषयी सांगतात की 3000 वर्ष या मंडळीने जे जे करून ठेवलेलं आहे ते या सगळ्या समाजाला बाधणारं आहे, त्याचं माणूस म्हणून माणूसत्व नष्ट करणारं आहे. अशा प्रकारची भूमिका महात्मा फुले या प्रस्तावनामध्ये घेताना आपल्याला दिसतात. त्यावर सर्व मिळून त्यास अक्षय आपले ताब्यात ठेवण्याकरिता केवळ स्वहित अनुलक्षून पुष्कळ बनावट ग्रंथ करून ते आपणास सर्वांस ईश्वरापासून प्राप्त झाले असे त्यावेळचे अज्ञानी लोकांस सांगून त्यांचे मन सर्वस्वी वळविले. त्या ग्रंथात त्यांनी असे लिहिले की शूद्रास निर्माण करण्याचा हेतू इतकाच आहे की, महात्मा ज्योतिबा फुले लिहितात, शूद्रास निर्माण करण्याचा ईश्वराचा हेतू इतकाच आहे की त्यांनी सदा सर्वदा भट लोकांच्या सेवेत तत्पर असावे व जेणेकरून त्यांची मर्जी खुश राहील असे करावे, म्हणजे ते ईश्वराला पावन होऊन त्यांचे देहाचे व जन्मास येण्याचे सार्थक झाले. हा महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या गुलामगिरीमधील प्रस्तावनेतील भाग आहे. हे जरी समजलं की महात्मा ज्योतिबा फुले हे लिहितात ते 19व्या शतकात लिहितात. हेच भाषण जर कोणाला शनिवार वाड्यासमोर करायला सांगितलं तर भारतातला एकही विद्वान तयार होणार नाही. का? रोज पत्करून घेण्याची कोणाची इच्छा नाही. महात्मा ज्योतिबा फुले 19व्या शतकामध्ये हे लिहितात आणि लिहितात ते एका परिपक्व विचारानुसार लिहितात. उठून लिहायला बसले असं नाही. समाजाचं परीक्षण केलेलं आहे, रूढी परंपराचं परीक्षण केलेलं आहे, माणसांची मानसिकता समजावून घेतलेली आहे, सवर्णाची मानसिकता जाणून घेतलेली आहे, दलितांची आणि शूद्रातिशूद्रांची मानसिकता समजून घेतलेली आहे. आणि त्यावेळेला महात्मा ज्योतिबा फुल्यांना 2 कामं करायची आहेत. एक, शूद्रातिशूद्रांना उभं करायचं आहे. हे महात्मा ज्योतिबा फुल्यांचं मोठेपण आहे. एकीकडे त्यांना उभं करायचं आहे आणि दुसरीकडे
ब्राह्मणी धर्माचे जे पाईक आहेत, त्याचे जे रक्षणकर्ते आहेत, त्याचं पालन करते आहेत, ह्या सर्वांना दुसऱ्या बाजूने प्रतिरोध करायचा आहे. तो देखील मनगटावर नाही, तो देखील बुद्धीच्याच पातळीवरती हा प्रतिरोध त्यांना करायचा आहे. ही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समोरची मोठी 2 आव्हानं आहेत. आणि म्हणून महात्मा फुले गुलामगिरी या ग्रंथाच्या माध्यमातून अशा पद्धतीचा एक मांडणी करतात. आता प्रत्यक्षात गुलामगिरी हा ग्रंथ जर आपण पाहिला, जर जाणून घेतला की कसा आहे हा गुलामगिरी ग्रंथ, तर या ग्रंथाचं पहिलं पान मालसेंनी जे समग्र महात्मा फुले वाङ्मय प्रकाशित केलं, त्याच्यामध्ये 1873च्या गुलामगिरी ग्रंथाचं पहिलं पान दिलेलं आहे. या पानापासून वाचायला सुरुवात करा आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की महात्मा फुले या गुलामगिरीच्या ग्रंथाच्या संदर्भात काय काय म्हणतात. तर पहिल्या पानावरती त्यांनी असं लिहिलेलं आहे, या ग्रंथाचं नाव लिहिलेलं आहे आणि त्या ग्रंथाचं नाव असं आहे, ब्राह्मणी धर्माच्या आडपडद्यात, ब्रॅकेटमध्ये ब्राह्मणी धर्माच्या आडपडद्यात पुढे लिहिलेलं आहे गुलामगिरी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये खाली लिहिलेलं आहे सुधारल्या इंग्लिश राज्यात, सिव्हिलाइज्ड ब्रिटिश ॲडमिनिस्ट्रेशन, असं त्यांनी इंग्लिश आणि मराठीमध्ये दोनही ठिकाणी लिहिलेलं आहे. आता याचा अर्थ काय आहे, तर 2 गोष्टी आहेत. ज्या काळात महात्मा ज्योतिबा फुले हा ग्रंथ लिहितात तो काळ 2 प्रकारचा आहे. एक काय आहे, पारंपरिक धर्मव्यवस्था आणि तिच्यावर आधारलेलं समाज जीवन, हा एक भाग आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे प्रबोधनाच्या युगाने पाश्चात्य ज्ञान विचार आणि तत्वज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या युगाने भारावलेले मानवतावादाचा विचार सांगणारे, स्वातंत्र्य समतेच्या विचाराची मुहूर्तमेढ लावणारे इंग्रज, त्या इंग्रजांचं राज्य, असा हा परस्पर विरोधी अशा प्रकारचा हा कालखंड आहे. आणि तो कालखंड आपल्याला पहिल्या पानावरून स्पष्टपणे जाणवतो. त्याच्यात पहिल्या पानावरती असं म्हटलेलं आहे, हे लहानसे पुस्तक ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी लोकहितार्थ केले. ते येथे पुणा सिटी प्रेस छापखान्यात छापले. किंमत 12 आणे. गरीब अतिशूद्रांसाठी 6 आणे. आपल्याकडे ग्रंथाचे ढीग आहे, फुकट वाचायच्या, पैसा द्यायचा नाही, काही नाही, काही इच्छा होत नाही. इच्छा इथून पुढे झालीच पाहिजे. कारण हे लिहिलेलं आहे की हे कोणासाठी केलेलं आहे की सर्वसामान्यांना हे ग्रंथ वाचता यावेत, कारण त्यांच्यासाठी लिहिलेलं आहे. जर त्यांना जास्त किंमत देऊन जर वाचायला दिलं तर त्यांना घेता येणार नाही, म्हणून 6 आणे किंमत त्यांच्यासाठी ठेवली. आता ही जी किंमत त्यांनी सांगितलेली आहे, या किमती प्रेस आणि ग्रंथाचं नाव याच्याबरोबर महात्मा फुले यांनी जी अर्पण पत्रिका केलेली आहे, मला वाटतं महात्मा फुले कळायला एवढं पुरेसं आहे. त्यांनी जी अर्पण पत्रिका केलेली आहे ती अर्पण पत्रिका जर आपण नीट पाहिली तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, युनायटेड स्टेट्स मधील सदाचारी लोकांनी गुलामास दास्यातून मुक्त करण्याच्या कामात औदार्य, निरपेक्षता व परोपकार बुद्धी यास्तव त्यांच्या सन्मानार्थ हे लहानसे पुस्तक त्यास परमप्रीतीने नजर करीतो आणि माझे देशबांधव त्यांचा त्या स्तुत्य कृत्याचा कित्ता आपले शूद्र बांधवास ब्राह्मण लोकांच्या दास्यापासून मुक्त करण्याच्या कामात घेतील अशी आशा बाळगतो. ही आहे अर्पण पत्रिका. कोणाला केलेली आहे? युरोपामध्ये किंवा या युनायटेड स्टेटमध्ये जिथे गुलामगिरी
हे एक लोकव्यवहार किंवा कायद्याची मान्यता असलेली एक सिस्टीम होती. त्या लोकांनी गुलामगिरी दूर केली. या लोकांना तशा प्रकारची प्रेरणा आमच्या देशामध्ये ही व्हावी म्हणून ही अर्पण पत्रिका त्यांना केलेली आहे. शतक आहे 19वे. 19व्या शतकातली माणसं कशात रमतात? नावी जोशींचं पुणे शहराचं वर्णन वाचा. नावी जोशींनी लिहिलं पुणे शहराचं वर्णन वाचा. म्हणजे 19व्या शतकातील मंडळी कशात रमत होती आणि त्या काळामध्ये ज्योतिबा फुले काय विचार करत होते आणि काय मांडत होते. याला म्हणतात द्रष्टेपण. याला म्हणतात काळाच्या पुढे असणं. की ज्या ज्योतिबा फुल्यांचा विचार, मांडलेला विचार अजूनही 21व्या शतकात लोकांपर्यंत पोहोचत नाही. लोकांना तो कळत नाही. लोक त्यांना ख्रिस्ती म्हणतात. लोक त्यांना ब्राह्मण विरोधी म्हणतात. तुम्ही जर बाहेर जाऊन पोस्टर पाहिलं महाडच्या 14 तळ्याचं, तर बाबासाहेबांच्या बरोबर आघाडीला असलेली 3 माणसं ब्राह्मण आहेत. आणि पाठीमागे खूप आहेत, पण जे पुढे दिसतात ती ब्राह्मण आहेत. बाबासाहेबांनी जी शैक्षणिक चळवळ सुरू केली तिच्यामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात योगदान देणारे त्यांचे अनेक ब्राह्मण सहकारी आहेत. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ब्राह्मण जात म्हणून नव्हे, ब्राह्मणत्व, ब्राह्मणत्व, ब्राह्मणी धर्म, ब्राह्मणी कर्मकांड ह्याच्या विरोधात. आणि ते का आहे तर त्याच्यामुळे समाजाचं शोषण होतं. त्याच्यामुळे समाज गुलामगिरीमध्ये अडकलेला आहे आणि म्हणून त्याच्यातून हा समाज बाहेर निघाला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका गुलामगिरीच्या संदर्भात महात्मा फुले घेताना दिसतात. हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ एका अर्थाने संवाद आहे. ज्योतिबा आणि धोंडीबाचा संवाद आहे. आणि मला वाटतं एका अर्थाने, पारंपरिक अर्थाने विचार केला तर ही गीता आहे. ही प्रबोधन गीता आहे. ही ज्योतिबांची गीता आहे, धोंडीबाची गीता आहे. जसं उद्धव गीता आहे, शिवगीता आहे, श्रीमद भगवत गीता आहे. जिथे जिथे दोघांचा संवाद आहे त्याला गीता म्हटलेलं आहे. अशी गीतेची फार मोठी यादी आहे. आपल्याला फक्त भगवद्गीता एकटीच माहिती आहे. गीतेची मोठी यादी आहे आणि त्याचं सूत्र एकच आहे, 2 जणांचा संवाद आणि त्या संवादाच्या माध्यमातून समाजाला शहाणं करण्याची प्रक्रिया. म्हणजे अर्जुनाने विचारलेले प्रश्न हे अर्जुनापुरते मर्यादित नाही, ते संपूर्ण समाजासाठी मर्यादित आहे. संपूर्ण जी डिप्रेशन मध्ये गेलेली मंडळी आहेत त्या सगळ्यांच्यासाठी अर्जुनाचा निषाद योग आहे. भगवद्गीतेचा निषाद योग. जो अर्जुनाला डिप्रेशन आलेलं आहे त्या डिप्रेशनवरून अर्जुनाला बाहेर काढणं हे भगवंताचं कार्य आहे. त्याला गीता म्हणायचं. तशी ही धोंडीबा आणि ज्योतिबाची गीता आहे. या दोघांनी एकमेकाला प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या एकमेकाला प्रश्न विचारून त्यांनी समाजाला जाग करण्याचं काम केलं. या संवादाच्या माध्यमातून तत्कालीन सामाजिक, धार्मिक, आर्थिक या ज्या समस्या आहेत या समस्यांची उकल करण्याचा प्रयत्न या ग्रंथामधून केलेला आहे. या ग्रंथाचे एकूण 16 भाग आहेत. या 16 भागाला एक टायटल असं नाही, प्रत्येकाला एक एक, ते एक एक टायटल एक एक पॅरेग्राफचं आहे. आणि त्याच्यामध्ये जे सगळे प्रश्न समाजामध्ये आहेत ते सर्व प्रश्न बारकाईने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारची नावं दिलेली आहेत. जो पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय ब्रह्मा, उत्पत्ती, सरस्वती आणि इराणी अथवा आर्यलोक याविषयी. म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीपासून, ब्रह्मदेवापासून तर आर्याच्या आगमनापर्यंत त्याला ते इराणी असं म्हणतात. इराणी इथपर्यंतचा एक मागोवा त्याच्यामध्ये घेतलेला आहे. आता या पहिल्या भागामध्ये धोंडीबा ज्योतिबांना प्रश्न विचारतात. धोंडीबा ज्योतिबांना प्रश्न विचारतात. तो प्रश्न असा आहे, म्हणजे जर आपण विचार केला तर झिंझिने आणणार आहे. ज्योतिबांच्या विचाराची झेप काय होती ते सांगणार आहे.
आणि हा प्रश्न त्यांनी कुणाच्या मुखी घातलेला आहे? धोंडीबाच्या मुखी घातलेला. धोंडीबा म्हणजे सामान्य नाही, त्याला पडलेला हा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे की आपल्याला तो पडत नाही? तो प्रश्न आहे, युरोपातील इंग्रज वगैरे मायाळू सरकारांनी एकत्र येऊन दास करण्याची प्रथा बंद केली. याचवरून त्यांची ब्रह्मदेवाने आपल्या मुखापासून ब्राह्मणास उत्पन्न केले आणि त्या ब्राह्मणाची फक्त सेवा चाकरी करण्याकरिता आपल्या पायापासून शूद्रास उत्पन्न केले. यावर ज्योतिबा अशी माहिती देतात की इंग्रज वगैरे सरकारांनी दास करण्याची बंदी केली. यावरून त्यांनी ब्रह्माच्या आज्ञेस हरताळ लाविला. म्हणून तुझे म्हणणे आहे तर या भूमंडळावर इंग्रज वगैरे अनेक नाना प्रकारचे लोक आहेत. त्यास ब्रह्म्याने आपल्या कोणत्या अवयवापासून उत्पन्न केले याविषयी मनुसंहितेत कसा काय लेख आहे? ज्योतिरावाच्या प्रश्नाला धोंडीबा उत्तर देतात आणि म्हणतात की या सर्व ब्राह्मण म्हणजे विद्वान व अविद्वान असे उत्तर देतात की इंग्रज वगैरे लोक अधम दुराचारी असल्यामुळे मनुसंहितेत त्या लोकांविषयी मुळीच लेख नाही असं धोंडीबा उत्तर देतात त्याच्या पातळीवर. पण मुख्य प्रश्न आहे, तिथे जर बंदी होते, बंदी उठवली जाते, तर मग इथे का नाही? किंवा त्यांनी जर या शूद्रांना मुक्त केलं म्हणजे ब्रह्मदेवाचा आदेश आपल्या पायदळीत उडवला. मग ब्रह्मदेवाने त्यांना काय शिक्षा केली? ब्रह्मदेवाने त्यांना कशा प्रकारे वागवलं? किंवा ते इतरांना गुलाम मानणारे ते लोक, जसं आपले ब्राह्मण हे मुखातून जन्माला आले, तसे इतर इंग्रज वगैरे युरोपीय आहेत ते कुठून जन्माला आले? जर सृष्टीचा निर्माता ब्रह्म असेल तर त्यांचाही मार्ग सांगितला पाहिजे असा प्रश्न आहे. आता हा बौद्धिक किती, काय ऐतिहासिक किती, बायोलॉजिकल किती, हे सगळे प्रश्न एकदा उकलून काढावे लागणार आहेत. त्यावेळेला आपली जी चौकटी आहे त्या चौकटी मोडल्या जातील. आणि पुढे या ग्रंथामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी 16 भागात जे प्रश्न चर्चिले आहेत त्याच्यामध्ये सृष्टीची उत्पत्ती, आर्याचे आगमन, मत्स्य आणि शंखासूर, ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यातील संबंध, मत्स्य वराह कच्छ नरसिंह हे अवतार आणि या अवतारातील एक अवतार म्हणजे वामन आणि वामनाबरोबर ज्याचा संघर्ष झाला तो बळीराजा. इथे ब्राह्मणी संस्कृती आणि अब्राह्मणी संस्कृती ही स्पष्टपणे करण्याचा मांडण्याचा ज्योतिबा फुले प्रयत्न करतात आणि म्हणून बळीच्या कथेवरती महात्मा फुले त्याच्यावरती रूपक करतात की बळीराजा हा या पृथ्वी तलावरती आदर्श राजा होता. खंडोबा, भैरोबा, बिरोबा हे सगळे जे आहेत हे सगळे लोकपाल आहेत, हे सगळे त्यांचे अधिकारी आहेत, हे खंड घेणारे अधिकारी आहेत म्हणून खंडोबा. काय हे म्हणजे ही ताकद कशाची आहे? हे ब्राह्मणी संस्कृतीचे जे पुराण ग्रंथ आहेत, 18 पुराण, मग वेद उपनिषद हे वेगळे, स्मृती ग्रंथ वेगळे, ह्या सगळ्या ग्रंथाला चेक देण्यासाठी नवी सृष्टी निर्माण करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले याच पुराण ग्रंथाच्या आधारे करतात. मग त्याच्यामध्ये बळीराजा आणतात, त्याचे अष्टभैरव आणतात, साती आसरा आणतात, वाचा साती आसरा आणतात, तळी भरणं आणतात. तळी भरणं म्हणजे काय काय हे सगळे प्रकार महात्मा ज्योतिबा फुले आणतात. दसरा आणतात, शिलंगण आणतात, होळी आणतात आणि हे सगळे सण या मंडळीने पुराणातील कथांच्या आधारे इथल्या शूद्रातिशूद्रांना दडपण्यासाठी कसे बनवलेले आहे. आता 2 प्रथा मी सांगणार आहे आणि या 2 प्रथा एकाच सणाच्या संदर्भात आहेत की ज्या सणाला अखिल हिंदुस्थानातील लोक साजरे करतात. तो सण म्हणजे दिवाळीचा सण.
त्याच्यातील बली प्रतिपदा काय करतात? बली प्रतिपदेला ब्राह्मण कुटुंबामध्ये कार्ट हे कार्ट आघाड्याच्या काडीने त्याला टच करून ते आपल्या डाव्या अंगठ्याने चिरडतात. कुणाचं प्रतीक आहे ते असुराचं प्रतीक आहे. गमत आहे, लक्षात घ्या. एकच सण आहे. परंपरा पहा, घरात विचारा की कार्ट पायाने चिरडणं अंगठ्याने ही परंपरा आहे. ही ब्राह्मण घरामध्ये कुटुंबाचा. आता ती कमी झाली असेल, पण जुन्या माणसांना विचारून पहा. याच सणातील दुसरा दिवस आहे, त्याला म्हणतात भाऊबीज. आणि त्यावेळेला बहुजन समाजातील स्त्रिया म्हणतात इडापिडा टळो आणि बळीचं राज्य. कधी आपण विचार करणार आहोत की नाही या दोन विरोधाभासांचा? या दोन विरोधाभासांचा विचार केलं की तुमच्या असं लक्षात येईल की या भारतामध्ये एक आर्य संस्कृती नांदते आणि तिच्याच पोटामध्ये सुपरफेस केलेली ही किंवा ज्याच्यावरती ही लादलेली आहे ती द्रविड संस्कृती नांदते, आर्य पूर्वांची संस्कृती नांदते. ही गोष्ट ज्योतिबा फुले यांनी आपल्या लिखाणामधून सातत्याने मांडलेली आहे. आणि ते सांगताना समाज सांगितलेला आहे, जाती सांगितलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव सांगितलेले आहेत. आणि या सण उत्सवामधील एकीकडे ब्राह्मणी परंपरा आणि एकीकडे ब्राह्मणेतरांची परंपरा किंवा त्याला तुम्ही आर्यपूर्वांची परंपरा अशी मांडण्याचा त्यांनी भूमिका याच्यामध्ये घेतलेली आहे. ह्या सगळ्या विचारांचा मागोवा आपण बाबासाहेबांच्या बरोबर जर घेतला, लक्षात मी उत्सव सांगितले तुम्हाला आणि उत्सवाचं एकच उदाहरण देऊ, सण उत्सव. बाबासाहेबांनी 1856 बुद्ध धर्माचा स्वीकार केला. तब्बल 20-22 वर्षाच्या चिंतनानंतर 35ला येवल्याला सांगितलं होतं फायनल की हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मारणार नाही, सांगितलं होतं ठणकावून. आणि त्या क्षणापासून विचार केला होता की माझा जो एक व्यापक असा या देशामधला अस्पृश्य समाज आहे, शूद्रातिशूद्र समाज आहे, आता या समाजाचं मी काय करू? एकटा बाबासाहेब जाऊन जमणार नव्हता, एकूण सर्व समाजाचं ते दुखणं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी ज्यावेळेला नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि आपल्या नव बांधवांना, नव बौद्ध अनुयायांना 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. या 22 प्रतिज्ञेतील एक प्रतिज्ञा मी तुम्हाला सांगणार आहे की जिचा अनुबंध महात्मा ज्योतिबा फुले यांच्या या प्रतिसंस्कृतीशी जोडलेला आहे. आणि ती प्रतिज्ञा आहे हिंदूंचे देवदेवताचे पूजन करणार नाही, हिंदूंचे कोणतेही सण साजरे करणार नाही. ही 22 प्रतिज्ञामधील एक प्रतिज्ञा आहे. ही प्रतिज्ञा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा, बाबासाहेबांनी घेतलेला वारसा, त्यांनी घेतलेले या ठिकाणच्या हिंदू धर्म संस्कृती आणि समाज व्यवस्थेचे कटू अनुभव या सर्वांचा परिपाक म्हणजे 22 प्रतिज्ञा आहेत. या 22 प्रतिज्ञा आवर्जून वाचा, आवर्जून समजून घ्या. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले. बाबासाहेब आंबेडकर आपल्या स्वतःला 3 गुरु मानत होते, बुद्ध, कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले. का मानत होते? तर ही सगळी समतेची परंपरा आहे, ही मानवतेची परंपरा आहे, ही विज्ञानाची परंपरा आहे. आणि त्या परंपरेमध्ये बाबासाहेबांना जवळचे असलेली पहा गंमत कशी असते. युगपुरुष याला म्हणतात. 91ला महात्मा ज्योतिबा फुले गेले आणि 91ला बाबासाहेब आंबेडकर जन्मले. परंपरा आहे. त्या विचाराची परंपरा महात्मा ज्योतिबा फुले यांनी घेतलेली आपल्याला दिसते. महात्मा ज्योतिबा फुले यांचं इतर जे साहित्य आहे या इतर साहित्यामध्ये अनेक ग्रंथांचा आपल्याला समावेश करता येतो. त्या ग्रंथांच्या मध्ये प्रामुख्याने पहिला जो ग्रंथ आहे छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा, शिवाजी महाराजांचा पोवाडा केला. आणि शिवाजी महाराजांचा पोवाडा काय केलेला आहे? कुळवाडी भूषण. परत प्रतिसृष्टी आहे, परत प्रतिसृष्टी आहे. कारण परंपरेने शिवाजी राजांना गो ब्राह्मण प्रतिपालक अशी ललकारी दिली.
म्हणून महात्मा ज्योतिबा फुले जाणीवपूर्वक कुळवाडी भूषण हा शूद्रांचा राजा आहे, दलितांचा उद्धारक आहे, माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी संधी देणारा हा राजा आहे, म्हणून त्याचा मोठा पोवाडा लिहिलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला पोवाडा शिवाजीराजांचा हा शिवाजीराजांचा इतिहास आहे. त्याच्यामध्ये शिवाजीराजाची वंशावळ आहे, त्याच्या सगळ्या मोहिमा आहेत, काय सगळं त्याच्यामध्ये. हा एक त्यांचा महत्त्वाचा भाग आहे. ब्राह्मणाचे कसब हा एक ग्रंथ आहे. गुलामगिरी हा ग्रंथ आहे. शेतकऱ्यांचा असूड हा एक ग्रंथ आहे. त्यांनी सत्सार नावाचं नाटक लिहिलं. सत्सार, गुलामगिरी नाही, सत्सार हे एक नाटक लिहिलेलं आहे. आणि शेवटच्या टप्प्यावरती परिपक्व अवस्थेमध्ये 1890 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सार्वजनिक सत्य धर्म, धर्मावरती नंतर भाषा करतात, सार्वजनिक सत्य धर्म. आणि हे सार्वजनिक सत्य धर्म महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीचं बायबल बनलं. आणि या सार्वजनिक सत्य धर्माला हाताशी धरून पुढे महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक चळवळ सुरू झाली. एक मुवमेंट तयार करणारा, एक विचार देणारा हा एक महान अशा प्रकारचा मानव, युगपुरुष असे महात्मा ज्योतिबा फुले. या जयंतीत महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती समारंभाच्या निमित्ताने बदलत्या काळात या महामानवांनी मांडलेले विचार विद्यमान काळातील समस्या सोडवण्याच्या कामी, वैश्विक मानवतावादी विचाराचे जागरण करण्याच्या कामी उपयुक्त ठरेल. त्यामुळे त्या महामानवांनी, समाज सुधारकांनी आपल्या साहित्याद्वारे समाजहिताचे विचार मांडलेले आहेत. ते मुळातून अभ्यासणे व त्याचा समाजहितासाठी अवलंब करणे आवश्यक आहे. या भाषणाच्या माध्यमातून अशा प्रकारची वाचनाची प्रेरणा मिळो अशी आशा व्यक्त करतो आणि माझे भाषण संपवतो. धन्यवाद.